अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र कथासार अध्याय 7. गोकर्ण महिमा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्रीपाद श्री वल्लभाय नमः. नामधारक सिद्धांना म्हणाला, मला गोकर्ण महात्म्य सविस्तर सांगा. पूर्वी तेथे कुणाला वर मिळाला? अनेक तीर्थे असताना श्रीपाद श्रीवल्लभ गोकर्ण क्षेत्री कोणत्या कारणासाठी गेले? या गोकर्ण महाबळेश्वराची पूर्वी कोणी आराधना केली? त्याविषयी एखादी पुराण कथा मला सांगा. नामधारकाच्या या प्रश्नावर प्रसन्न होऊन सिद्धयोगी उत्तरले, ज्यावर गुरुचे प्रेम असते त्यालाच तीर्थमहात्म्य ऐकण्याची इच्छा होते. याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो. एकाग्र चित्तेने ऐक. पूर्वी इक्ष्वाकू वंशात मित्र राजा नावाचा एक राजा होता. प्रतापवंत क्षत्रिय असा तो राजा सकल शास्त्र पारंगत, अत्यंत बलाढ्य, महाज्ञानी आणि विवेकी होता. एकदा मित्रांसह राजा शिकारीसाठी अरण्यात गेला होता. त्या अरण्यात वाघ, सिंह असे अनेक प्राणी होते. राजा तेथे शिकार करत असताना त्याला एक भयानक दैत्य दिसला. त्याला पाहताच राजाने त्याच्यावर बाणांचा वर्षाव केला. त्या बाणांच्या आघाताने तो दैत्य जमिनीवर कोसळला. त्याचा भाऊ जवळच होता. आपल्या भावाची अवस्था बघून तो रडू लागला. त्यावेळी तो दैत्य मरता मरता रडत रडत असलेल्या भावाला म्हणाला, तू जर माझा सक्का भाऊ असशील तर मला मारणाऱ्या या राजाचा तू सूड घे. असे बोलून त्या दैत्याने प्राण सोडले. त्या मरण पावलेल्या दैत्याचा धाकटा भाऊ आपल्या भावाच्या मृत्यूमुळे शोकाकुल झाला. त्याने राज्याचा सूड घेण्याचा निश्चय केला. त्याने मनुष्यरूप धारण करून मित्रसह राजाच्या सेवक वर्गात प्रवेश मिळवला. तो अतिशय सेवा तत्परतेने वागून तेथेच सोबत राहू लागला. राजा बरेच दिवस वनात राहून शिकार पूर्ण करून दुष्टजीवांचा वध करून आपल्या नगरात परत आला. नंतर राजासह त्या मनुष्यरूपी दैत्याने राजवाड्यात प्रवेश केला. तेथे त्याने आपले पाककौशल्य दाखवून राजवाड्यात आचार्याचे काम मिळवले. एके दिवशी राजाकडे पितृश्राद्ध होते. श्राद्धासाठी वशिष्ठ मुनींसह अनेक ऋषीमुनींना भोजनासाठी निमंत्रण होते. श्राद्धाच्या स्वयंपाकाचे काम नवीनच आलेल्या या आचार्याचे रूप घेतलेल्या दैत्याकडे होते. त्याने श्राद्धाच्या अन्नात कपट भावनेने गुप्तपणे नरमास मिळवले. वशिष्ठादी सर्व ऋषीमुनी भोजनास बसले. त्या मायावी दैत्याने वशिष्ठांच्या पानात नरमास मिसळलेले अन्न वाढले. वशिष्ठ हे अंतर्ज्ञानी होते. वाढलेल्या अन्नात नरमास आहे हे त्यांनी ओळखले. ते ताडकन पानावरून उठले व राजाला म्हणाले, राजा, तुझा धिक्कार असो. तू श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मणांना कपटाने नरमास खाऊ घालतोस. या तुझ्या पापकर्माबद्दल तू ब्रह्मराक्षस होशील, असा मी तुला शाप देतो. ही शापवाणी ऐकताच मित्रसह राजा भयंकर संतापला. कारण यातले त्याला काहीच माहिती नव्हते. आपली काहीही चूक नसताना आपल्याला विनाकारण शाप दिला आहे या कारणाने त्यालाही राग आला. पण तोही प्रतिशाप देण्यासाठी हातात पाणी घेऊन वशिष्ठांना म्हणाला, ऋषीवर्य, तुमच्या पानात नरमास वाढले गेले याची मला माहिती नव्हती. हे कपट कारस्थान दुसऱ्या कोणाचे तरी असणार. नीट चौकशी न करता मला शाप दिलात. या अन्यायाबद्दल मी आपणास प्रतिशाप देतो. असे म्हणून त्याने तळहातावर पाणी घेतले. तेव्हा त्याच्या पत्नीने दमयंतीने त्याला रोखले. ती म्हणाली, नाथ, स्वतःला आवरा. गुरूंना शाप देण्याचा तुम्हाला अधिकार नाही. हे पाप करू नका. आता त्यांचे पाय धरून उशाप मागा. यातच तुमचे भले आहे. दमयंतीने असे सांगितले असता राजा भानावर आला. त्याने ते शापोदक आपल्या पायांवर टाकले. त्यामुळे राजाचे नाव कल्पाशपाद असे झाले व तो ब्रह्मराक्षस झाला. दमयंती राणी वशिष्ठांच्या पाया पडून विनवणीपूर्वक म्हणाली, ऋषीवर्य, माझ्या पतीवर दया करा. त्यांना उशाप द्या. यामुळे शांत झालेले वशिष्ठ राजाला म्हणाले, राजा, हा शाप तू 12 वर्ष भोगशील.
त्यानंतर तू पूर्वीसारखा होशील, असा उशाप देऊन वशिष्ठ निघून गेले. ब्रह्मराक्षस झालेला राजा ही मग वनात निघून गेला. वशिष्ठांच्या शापाने मित्रासह राजा ब्रह्मराक्षस होऊन वनात फिरू लागला. तो पशुपक्ष्यांची मनुष्यांची हत्या करून त्यांचे मांस खाऊ लागला. एके दिवशी तो वनात भटकत असता त्याला एक ब्राह्मण जोडपे दिसले. वाघ जशी आपली शिकार पकडतो त्याचप्रमाणे त्याने दोघांपैकी ब्राह्मणाला पकडले. त्याला आता ठार करणार तेवढ्यातच त्याची पत्नी शोक करत त्या ब्रह्मराक्षसाला विनवणी करत म्हणाली, कृपा करून माझ्या पतीला सोड. त्याला मारू नकोस. मला विधवा करू नकोस. माझ्या पतीला जीवनदान दे. माझ्या पतीचे भक्षण करू नकोस. माझ्या पतीवर अतिशय प्रेम आहे. पतीविना स्त्रीचा जन्म म्हणजे दगडापरी होय. तू प्रथम माझे प्राणहरण कर, पण माझ्या पतीला जीवनदान दे. माझे पती वेदशास्त्र संपन्न आहेत. तू जर त्यांना जीवनदान दिलेस तर ते तुलाच पुण्य मिळेल. आमच्यावर कृपा कर. आम्हाला सोड. आम्हाला पुढे संतती झाली तर ती तुझ्याच नावाने वाढवू, असे तिने अनेक वेळा विनवले. पण त्या राक्षसाने त्या ब्राह्मणाला मारून खाऊन टाकले. राक्षसाचे हे कृत्य बघून ती ब्राह्मण स्त्री भयंकर संतापली. तिने ब्रह्मराक्षसाला शाप दिला. अरे दुरात्म्या, तू राक्षस नाही, शापित आहेस. अरे तू तर अयोध्येचा राजा आहेस, परंतु शापामुळे राक्षस झाला आहेस. तू माझ्या पतीला ठार मारून मला अनाथ केलेस. या अपराधाबद्दल मी तुला शाप देते. तू 12 वर्षांनी शापमुक्त होऊन राजा बनून जेव्हा घरी जाशील तेव्हा तू तुझ्या पत्नीजवळ जाताच तुझा मृत्यू होईल. तेव्हा त्या ब्राह्मण स्त्रीने आपल्या पतीच्या अस्थी गोळा करून चिता पेटवली व तिने स्वतः अग्निप्रवेश केला व सती गेली. होता होता 12 वर्ष संपली. वशिष्ठांच्या शापातून मुक्त झालेल्या राजाला आपले मूळ स्वरूप प्राप्त झाले. तो आपल्या राजवाड्यात आला. परंतु त्या ब्राह्मण पत्नीने दिलेला शाप आठवून राजा अगदी बेचैन झाला होता. दमयंतीने त्याला अस्वस्थ होण्याचे कारण विचारले. तेव्हा राजाने घडलेली सर्व हकीकत दमयंतीला सांगितली. सर्व ऐकून राणीला अतिशय दुःख झाले. तुम्ही आधीच 12 वर्ष वनात कष्टाने घालवली आहेत. आता तर तुमच्या वंशाला संतानही नाही. आपल्या कर्माचे फळे चुकणार नाहीत. राणीचे बोलणे ऐकून राजा अतिशय दुःखी झाला. आता काय करावे या विचाराने तो अतिशय अस्वस्थ झाला. राजाने राणीला आपले अनुभवी मंत्री पुरोहितांना सगळा वृत्तांत सांगून ब्रह्महत्येच्या शापातून मुक्त होण्याचा उपाय विचारायला सांगितला. पुरोहितांनी त्यांना तीर्थयात्रा, दानधर्म इत्यादी करण्याचा सल्ला दिला. राजा तीर्थयात्रा करत मिथिला नगरीत गेला. तो अतिशय दुःखी, कष्टी, चिंताग्रस्त होता. राजा अतिशय थकून एका वृक्षाखाली बसला होता. तेवढ्यात तेथे गौतम ऋषींचे आगमन झाले. राजाने त्यांचे पाय पडून भक्तिभावाने त्यांना वंदन केले. ऋषींनी त्याला आश्वस्त करून अत्यंत करुणेने तुझे राज्य कोणते, तू या वनवासाचे प्रयोजन काय, यावर राजाने आपला स्वतःचा परिचय सांगितला. ब्रह्महत्येच्या पातकाची सगळी माहिती सांगितली. मग तो गौतम ऋषींना म्हणाला, मुनिवर्य, हे सगळे असे आहे. या पातकाच्या प्रायश्चित्तासाठी मी अनेक तीर्थयात्रा केल्या, अनेक यज्ञयाग केले, धर्मकर्म केली, परंतु या महादोषाचे अजून शमन झाले नाही. आज माझ्या भाग्याने आज आपले दर्शन घडले आहे. तुमच्या कृपाने मी शापमुक्त होऊन सुखी होईल असा विश्वास मला वाटतो आहे. राजाने अशी विनंती केली असता गौतम ऋषी त्यांना समजावीत म्हणाले, राजा घाबरू नकोस, कसलीही चिंता करू नकोस. भगवान महादेव सर्वांचे रक्षण करतात. मृत्युंजय शंकर तुलाही तारतील. गोकर्ण नावाचे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे आणि गौतम ऋषींनी गोकर्ण क्षेत्राचा महिमा सांगायला सुरुवात केली. गोकर्ण महाक्षेत्र महापातकांचा नाश करते. तेथे कसलेही पाप शिल्लक राहत नाही. गोकर्ण क्षेत्रात असलेल्या भगवान शंकरांचे केवळ स्मरण करताच सर्व पातकांचा नाश होत असतो. असे भगवान महादेव स्वतः तेथे निवास करत असतात. हजारो ब्रह्महत्या केलेले मनुष्यही गोकर्ण क्षेत्री जाताच पापमुक्त होतात. या क्षेत्राचे महात्म्य इतके थोर आहे की कार्यसिद्धीसाठी ब्रह्मदेवाने आणि विष्णूंनी येथे तप केले आहे.
यापेक्षा अजून वेगळे काय सांगावे? साक्षात भगवान विष्णूंच्या सांगण्यावरून श्री गणेशाने भगवान महादेवांच्या आत्मलिंगाची या क्षेत्री स्थापना केली आहे. या क्षेत्री ब्रह्मा, विष्णू, इंद्रासहित समस्त देवगण निवास करत असतात. चंद्र, सूर्य पूर्व दिशेला निवास करतात. अग्नी, यम, चित्रगुप्त, 11 रुद्र, पितृ, दैवत दक्षिणेस निवास करत असतात. पश्चिम दिशेला वरुण देवसह गंगा आहे. उत्तर दिशेला कुबेर, वायुदेव, भद्रकाली, मातृदेवता, चंडी यांचा निवास आहे. चित्ररथ, चित्रसेन आदी गंधर्व येथे नित्य निवास करतात. रंभा, मेनका, तिलोत्तमा, उर्वशी, अप्सरा या सदैव नृत्य करत असतात. वशिष्ठ, कश्यप, कण्व, विश्वामित्र, भारद्वाज, जैमिनी, जबाल आदी समस्त ऋषीगण येथे नित्य पूजा करत असतात. साधू मुनी, संन्यासी इत्यादी इथे बसून भगवान शिवाची आराधना करतात. या गोकर्ण क्षेत्री सर्व मनोकामना त्वरित पूर्ण होतात. या ब्रह्मांडात गोकर्ण महाबळेश्वरासारखे दुसरे स्थान नाही. अगस्ती ऋषी, प्रियवत, भद्रकाली येथे त्रिकाल पूजा करतात. महाबळेश्वर दर्शनाने गरुडसुद्धा नागाची शिकार करू शकत नाही. रावण, कुंभकर्ण, बिभीषण इत्यादी राक्षस गणही वर प्राप्त करण्यासाठी महाबळेश्वराचीच उपासना करतात. अशा प्रकारे समस्त देव, दानव, सिद्ध गण गोकर्ण क्षेत्री विविध प्रकारच्या महाबळेश्वरांची पूजा करतात. ब्रह्मा, विष्णू, कार्तिकेय, श्री गणेश येथे निवास करतात. हे गोकर्ण महाक्षेत्र एकमेव अद्वितीय असे अनुपम असे आहे. गौतम ऋषी राजाला म्हणाले, हे राजा, ब्रह्मांडात गोकर्णासारखे दुसरे क्षेत्र नाही. आता तेथील पाषाणलिंगाची मी तुला खूण सांगतो. सत्ययुगात हे शिवलिंग श्वेतवर्णी असते. त्रेतायुगात लोहवर्णी, द्वापारयुगात हे सुवर्णवर्णी आणि कलियुगात कृष्णवर्गाचे असते. या शिवलिंगाचा अधोभाग खूप खोल आहे. तो सप्तपाताळापर्यंत गेला आहे. परमपवित्र असे हे गोकर्ण क्षेत्र पश्चिम समुद्राच्या काठावर आहे. गोकर्ण क्षेत्री जाऊन जो कोणी भगवान महादेवांची पूजा करतो तो ब्रह्मपदाला जातो. रविवारी, सोमवारी, बुधवारी जेव्हा अमावस्या येते तेव्हा तेथे केलेले समुद्र स्नान, शिवपूजन, पितृतर्पण, अन्नदान अनंत फळ देणारे असतात. अशा या क्षेत्री शिवरात्री उपवास, जागरण, भगवान सदाशिवांजवळ निवास या सर्वांचा सुयोग म्हणजे शिवलोकाला जाण्याचा मार्ग होय. अशा ह्या तीर्थक्षेत्राची यात्रा करणाऱ्याला चारही पुरुषार्थ प्राप्त होतात. अशा प्रकारे गौतम ऋषींनी मित्रसह राजाला गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य सांगितले असता राजाने त्यांना विचारले, गोकर्ण महात्म्य मला सांगितले, त्याचा अनुभव पूर्वी कोणाला आला होता आणि आपण प्रत्यक्ष काही पाहिले असेल त्याविषयी मला काही सांगा. यावर गौतम ऋषी म्हणाले, हे राजा, गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्र असे अनेक अनुभव आलेले आहेत. तेच मी तुला आता सांगतो, एकचित्ताने ऐक. पुढे गौतम ऋषी म्हणाले, मी एकदा तीर्थयात्रा करण्यासाठी गोकर्ण क्षेत्री गेलो होतो. तेथे अनेक भाविक आले होते. माध्यान्हवेळी मी एका वृक्षाखाली बसलो होतो. त्यावेळी तिथे अनेक व्याधींनी ग्रस्त असलेला व मरणासन्न अशी चांडाळ स्त्री तेथे पाहिली. ती वृद्ध व महारोगाने ग्रासलेली होती. उपासामारीने शुष्क दिसत होती. तिच्या सर्वांगाला जखमा झालेल्या होत्या. जखमातून रक्त पू वाहत होते. सर्व शरीर दुर्गंधीने भरलेले होते. शरीरावर धड वस्त्र देखील नव्हते. ती विधवा होती. तिचे केशवपन झालेले होते. तहानभुकेने ती अतिशय कासावीस झालेली होती. दंतवेदनांमुळे विव्हळत होती. अतिशय मरणासन्न अशा अवस्थेत ती त्या वृक्षाखाली सावलीत येऊन पडली होती. थोड्याच वेळाने तिने प्राणत्याग केला. तेव्हा शिवलोकातून एक दिव्य विमान खाली आले. त्यातून 4 शिवदूत उतरले. ते अत्यंत तेजस्वी बलवान होते. त्यांच्या हातात त्रिशूळासारखी शस्त्रे दिसत होती. अशा शिवदूतांना आम्ही विचारले, आपण येथे कशासाठी आला आहात? ते म्हणाले, आम्ही चांडाळणीस नेण्यासाठी आलो आहे. ते ऐकून आम्हाला सर्वांना आश्चर्य वाटले. हे राजा, हे एकचित्ताने ऐक. मी तुला आता सांगतो. या देवदूतांना आम्ही विचारले, अहो देवदूत,
तुम्ही या महापापी चांडाळणीला विमानातून शिवलोकात कसे नेता? हिने कधीही जपतप केले नाही, शिवस्मरण केले नाही, पूजा केली नाही, कधीही शिवरात्रीचा उपवास केला नाही, यज्ञयाग धर्म व्रत कधीही केले नाही. या दुराचारी चांडाळणीला तुम्ही शिवलोकात कसे नेता आहात? असे विचारले असता यावर शिवदूतांनी आम्हाला सांगितले, ही चांडाळीन एक पूर्वजन्मी एका ब्राह्मण कन्या होती. तिचे लग्नाचे वय झाले, पण तिला योग्य असा पती मिळेना. त्यामुळे तिच्या आईवडिलांना मोठी काळजी वाटू लागली. शेवटी तिचा विवाह एका ब्राह्मणाशी झाला, परंतु ती घरी जास्त काळ थांबत नसे. तिचे हे वर्तन पाहून तिचा पती अतिशय दुःखी झाला. त्यातच त्याचे मरण झाले. ती परत आपल्या आईवडिलांच्या घरी आली. ती दिसायला अतिशय सुंदर होती. तारुण्यात तिने प्रवेश केला होता. तिला वैधव्य आले होते. त्यामुळे तिची कामवासना काही पूर्ण होणार नव्हती. परपुरुषाला पाहून तिचे मन चलबिचल होऊ लागले. व्यभिचार लोकांना समजले. लोक तिच्याबद्दल उघड उघड बोलू लागले. गावातील लोकांनी तिला वाळीत टाकले. मग आईवडिलांनीही तिला त्याग केला. तिला घराबाहेर काढले. मग ती सगळी लाजलज्जा सोडून उघडपणे गावात व्यभिचार करू लागली. त्याच गावात एक श्रीमंत शूद्र होता. त्याच्याशी तिने विवाह केला. ती त्याच्या घरी राहू लागली. अशा प्रकारे तिने आपल्या कुळाला काळिमा फासला होता. सौदामिनीला त्या शूद्रापासून पुत्र झाला. आता ती बेधडक मद्यमास सेवन करू लागली. दुराचारी वागू लागली. एकदा मद्यपान करून तिने बकरा समजून वासरूच कापले. त्या वासराचे मुंडके दुसऱ्या दिवसासाठी तिने शिंग्यात ठेवले. मग त्या वासराचे मांस काढून ती शिजवून खाऊ लागली. स्वतःही खाल्ले. संध्याकाळी गायीची धार काढण्यासाठी गोठ्यात गेली तर तेथे वासरू नव्हते. त्याऐवजी बकरा होता. तिने घरात जाऊन पाहिले तर शिंग्याला वासराचे मुंडके दिसले. सगळा प्रकार तिचा लक्षात आला. ती कपाळ बडवून रडू लागली. मग तिने एक खड्डा खणून त्यात वासराचे मुंडके, हाडे, कातडी पुरून टाकली. वाघाने वासरू पळून नेले असे सगळ्यांना ती सांगत बसली. तिने आपल्या पतीलाही तीच थाप मारली. काही दिवसांनी सौदामिनी मरण पावली. यमदूतांनी तिला नरकात टाकले व अतोनात तिचे हाल केले. पुढे माघ महिना आला. माघ महिन्यात शिवरात्रीला गोकर्ण क्षेत्री मोठी यात्रा असते. या पर्वकाळी गोकर्ण महाबळेश्वराचे दर्शन घेण्यासाठी अनेक गावातील स्त्री पुरुष शिवनामाचा घोष करत जात असतात. देशोदेशीचे राजे रथ, हत्ती आदी लवाजमा घेऊन गोकर्ण दर्शनाला येत असतात. लोक नाचत होते, गात होते, शिवनामाचा गर्जना करत होते. ती चांडाळणीही इतर भिकाऱ्यांसोबत रडत ओरडत जात होती. दिसेल त्याला भीक मागत होती. ती चांडाळणी गोकर्ण क्षेत्री गेली. तो महाशिवरात्रीचा दिवस होता. त्यामुळे त्या चांडाळणीला कोणीही खायला काहीही देत नव्हते. त्यामुळे तिला कडकडीत उपवास झाला. ती उपासमारीने गलतगात्र होऊन रस्त्यातच पडली होती. एका भाविकाने तिच्या हातात भिक्षा म्हणून एक बेलपत्र टाकले. ती खाण्याची वस्तू नव्हती हे लक्षात येताच तिने बेलपत्र रागारागाने भिरकावून दिले. ते वाऱ्याने उडले आणि ते नेमके महाबळेश्वर शिवलिंगावर पडले. कडकडीत उपवास, रात्रभर जागरण, शिवनाम घोषाने श्रवण व अजाणतेपणे तिच्याकडनं ते बेलाचे पान, शिवपूजन इत्यादी चांडाळणीचे जन्मजन्मांतराचे पातके जाळून भस्म झाली. भगवान शिव तिच्यावर प्रसन्न झाले. भगवान शिवांनी तिला शिवलोकी आणण्यासाठी विमान पाठवले होते. इतके कथन करून शिवदूतांनी त्या चांडाळणीच्या मृत शरीरावर अमृत सिंचन केले. त्यामुळे तिला दिव्य देह प्राप्त झाला. मग शिवदूत तिला सन्मानपूर्वक शिवलोकात घेऊन गेले. अशा या चांडाळणीची कथा सांगून गौतम ऋषी मित्रसह राजाला म्हणाले, राजा, तू सुद्धा गोकर्ण क्षेत्री जाऊन भगवान महाबळेश्वर शिवाचे दर्शन घेऊन कृतकृत्य हो. तेथे पर्वकाळ स्नान करून शिवाची पूजा कर. शिवरात्रीचा उपवास करून बिल्वपत्रांनी भगवान शिवाची पूजा कर. असे केले असता तू सर्व पापातून मुक्त होशील, शिवलोकी जाशील. गौतमांनी असे सांगितले असता राजाला अतिशय आनंद झाला. तो गोकर्ण क्षेत्री गेला. त्याने भक्तिभावाने शिवपूजन केल्यामुळे ब्रह्महत्या व सतीचे शाप यातून त्याची मुक्तता झाली.
इतके सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, अरे, हे गोकर्ण क्षेत्र पुण्यवान स्थान आहे, म्हणून श्रीपाद श्रीवल्लभ तेथेच राहतात. अशा प्रकारे श्री गुरुचरित्रामृतातील गोकर्ण महिमा नावाचा अध्याय 7वा समाप्त.